सच लाइव न्यूज, हर कदम सच के साथ। या जनसंवाद सभेचे प्रमुख या जिल्ह्याचे नेते माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे, नांदेड महानगरचे अध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजूरकर, नांदेड दक्षिण ग्रामीणचे भाजपाचे अध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे, ज्यांनी या सभेचं आयोजन केलंय ते या विधानसभेचे आमदार माझे सहकारी जितेशजी अंतापूरकर, भारतीय जनता पार्टीचे सर्व आघाड्यांचे प्रमुख, भाजपाचे सर्व पदाधिकारी, सर्व सन्माननीय व्यासपीठ, या मतदारसंघातील सर्व बूथ केंद्र प्रमुख, सर्व शक्ती केंद्र प्रमुख, आगामी निवडणुकीमध्ये ज्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा आहे असे सर्व इच्छुक उमेदवार, पत्रकार बांधव, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मित्रहो, या योजना आणलेल्या आहेत की या सर्व योजनांचा लाभ आपल्या सर्वांपैकी प्रत्येकाला भेटलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा योजनांच्या प्रभावामुळे आज प्रत्येक जण या भाजपा सरकारचा लाभार्थी झालेला आहे आणि याच्या जोरावरती या निवडणुका भारतीय जनता पार्टी भविष्यकाळामध्ये जिंकेल असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करायचा आहे। विरोधक या राज्यामध्ये कुणीही आता भारतीय जनता पार्टीला विरोधक म्हणून उरलेला नाही आणि जी परिस्थिती राज्यामध्ये तीच परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे। काँग्रेस, शरद पवार गटचा, राष्ट्रवादी, उबाटा या पक्षाकडे या निवडणुकीमध्ये उमेदवार सुद्धा मिळणार नाहीत, परंतु सध्या आपल्याला विरोध कोण करतोय तर आपल्याच महायुतीमधल्या घटक पक्षाचा नेता, जो या सरकारच्या ऑक्सिजनवर जगतो, आपल्या सरकारवर ज्याची राजकीय ताकद वाढलेली आहे, तोच आपल्या भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी विरोध करायचा प्रयत्न करत आहे। अशोकराव चव्हाण साहेब भाजपामध्ये आले आणि भाजपातलं त्यांचं दुकान बंद पडल्यामुळं त्यांना राष्ट्रवादीकडे जावं लागलं आणि त्यामुळे हे टिप्पणी करत आहेत। त्यामुळे माझी भाजपाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा भाजपाचा ताकद देणारा घटक आहे, या पक्षाची ताकद आहे। बूथचा कार्यकर्ता म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि जर भाजपासोबत कोणी बेईमानी करत असेल, आपल्याच मतावर निवडून येऊन आपलं राजकारण मोठं करून पुन्हा आपल्या फायद्यासाठी पक्ष बदलून दुसरा पक्षात जातो आणि तिथून पुन्हा आपल्यावर टिप्पणी करत असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये यांनी उभा केलेल्या सर्व माणसांना भाजपाचा कार्यकर्ता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही याचाही विश्वास मला या ठिकाणी आहे। यांनी जेवढे माणसं उभं करतील मित्रहो, या सर्व माणसांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पराभूत केलं पाहिजे असा निर्धार आजच्या या सभेमध्ये आपण सर्वांनी केला पाहिजे। विधानसभेच्या निवडणुकीला मी निवडणुकीला या ठिकाणी होतो आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होता, त्यांचा मी प्रचार केला कारण मी भाजपाचा आमदार होतो, परंतु जेव्हा निवडणुकीचा निकाल आला जितेशजी आपण जिंकला काँग्रेसकडून आणि आमच्या काही देगलूरमधल्या मित्रांनी मला फोन करून सांगितलं की आमदार साहेब तुमचं मुखेडचं पार्सल आम्ही मुखेडला परत पाठवून दिलेलं आहे। चांगले कार्यकर्ते तयार झालेले आहेत
त्यामुळं आता शेवटचं उरलेलं हे मुखेडचं पार्सल सुद्धा आता आम्हाला परत या निवडणुकीमध्ये आपण मुखेडमध्ये पाठवावं अशी एक विनंती मी सर्व देगलूरवासियांना या ठिकाणी करतो. आणि जिथे शांतापूरकर माझे लहान बंधू यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आगामी निवडणुकीमध्ये यश संपादन करील अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.